महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनाकरता जातात। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा महोत्सवाचं महाशिवरात्री निमित्त आयोजन करण्यात येते। त्यामध्ये ढगा, पोहना, कोटेश्वर आदी ठिकाणी यात्रा महोत्सवाचं आयोजन असते। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनाकरता जातात। सोबतच सालबर्डी या ठिकाणी देखील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाकरता जातात, तसेच यात्रेच्या निमित्ताने जातात। याकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने भाविकांना आवागमनाकरता सुविधा उपलब्ध करण्यात येते। दरवर्षी वर्धा विभागाकडून बसेसची व्यवस्था करण्यात येते। यावर्षी देखील 200च्या वर बसेसची व्यवस्था वर्धा विभागाच्या वतीने भाविकांकरता करण्यात आलेली आहे। वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, आर्वी, तळेगाव या 5 आगारांमधून या बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि बसेस सोडण्याला देखील सुरुवात झालेली आहे। अनेक भाविक बसेसने सालबर्गी असो किंवा ढगा असो किंवा इतर जी तीर्थस्थळ आहेत तर त्या ठिकाणी बसेसच्या माध्यमातून जाताना आपल्याला दिसत आहेत। आणि एकूणच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने देखील भाविकांच्या सुविधेकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे। महेश मुंजाळ, TNN मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।